रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आज अमरावतीमधून लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत आणि विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी सुद्धा अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा आता जोरदार रंगू लागलेल्या आहेत व या चर्चेवर प्रत्युत्तर देत प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही, यावर चर्चा होईल, नंतर काय तो निर्णय स्पष्ट केला जाईल असं वक्तव्य यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी जर आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला तर आता तिहेरी लढत न होता चौरंगी लढत होणार अशी शक्यता दर्शवण्यात येत आहे। काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची अमरावतीमध्ये सभा पार पडली। या सभेला जवळपास 1.5 ते 2 लाख वंचितचे कार्यकर्ते उपस्थित झालेले होते। त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यास होणारी लढत ही चौरंगी लढत होऊन अधिकतम पेचाची सुद्धा होणार आहे। अमरावती लोकसभेसाठी काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडून बळवंत वानकडे यांचं नाव जाहीर झालेलं आहे, तर भाजप म्हणजेच महायुतीकडून नवनीत राणा यांचं नाव जाहीर झालेलं आहे। त्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुक यांचं सुद्धा नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र या तिहेरी लढतीमध्ये पदार्पण झालेलं आहे ते म्हणजे रिपब्लिकन सेनेचं, आणि रिपब्लिकन सेनेकडून लढणार आहेत ते म्हणजे स्वतः आनंदराज आंबेडकर। आज आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत व अर्ज दाखल केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे आता संपूर्ण लक्ष लागलेलं आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।